पुढची बातमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हाडाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या म्हाडाच्या कामकाजाचा आढावा कशा पद्धतीने घेतला जातो याचा तर आपण पाठपुरावा करूच। म्हाडा कामकाजाचा आढावा थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत। वांद्रे इथल्या म्हाडाच्या कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि म्हाडाच्या प्रकल्पांचा सुद्धा देवेंद्र फडणवीस आढावा घेतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हाडाच्या कामकाजाचा वांद्रे इथल्या म्हाडा भवनामध्ये एक बैठक घेऊन आढावा घेणार आहेत। गृहनिर्माण पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ते म्हाडाच्या कार्यालयामध्ये येत आहेत आणि बैठक घेतील। दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे। आज संध्याकाळी 4 वाजता शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठी पूर्वतयारीबाबत शिंदे गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा मुंबईमध्ये बीकेसी मैदानावरती दसरा मेळावा होणार आहे आणि त्याचीच पूर्वतयारी अगदी जंगी आणि जोरदार शिंदे समर्थकांकडून सुरू आहे आणि त्यासाठी आज संध्याकाळी 4 वाजता एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। शिंदे गटाचा दसरा मेळावा हा मुंबईतल्या बीकेसी मैदानावरती होणार आहे आणि याच दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी आणि या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज संध्याकाळी 4 वाजता एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि दसरा मेळाव्यासाठी बैठकांचं सत्र आता सुरू आहे। आज देखील बैठकीचं आयोजन करण्यात आलंय कारण दसरा मेळावा शिंदे गटाचा मुंबईतल्या बीकेसी मैदानावरती होणार आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या एका वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे। पंकजा मुंडेंनी एका परिसंवादामध्ये बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिलं। जनतेच्या मनात असेल तर मोदी सुद्धा माझं राजकारण संपवू शकत नाहीत असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। पंकजा मुंडेंनी मतदारांबाबत बोलताना दिलेल्या उदाहरणामुळे नवा वाद निर्माण झालाय आणि पंकजांनी हे अनावधानानं उदाहरण दिलं की त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला याची चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे। मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचे असं सांगून पंकजा मुंडे यांनी थोडं सावरून घेण्याचा प्रयत्न केला। बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई इथे आयोजित समाजातील बुद्धिजीवी लोकांचा संवाद या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं। मोदीजींना वंशवादाचं राजकारण संपवायचं त्याचा अर्थ असा नाही की वंशवाद म्हणजे कुणीच मी पण वंशवादाचं प्रतीक आहे पण मला संपवू नाही शकत कोणी म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर तुमच्या जीवनामध्ये मी चांगलं